नेक्स्ट व्हॅरिएशन इन जी विथ डेप्थ. तर या ठिकाणी काय फाइंड आउट करायचं आहे, जी डी फाइंड आउट करायचं आहे, जे बेस टू दी डी. म्हणजे जसं तुम्ही सरफेस पासून वर जात होते तेव्हा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय झाली तुमची, डिक्रीज झाली. तसंच आता सरफेस पासून तुम्हाला कुठे जायचं आहे, डेप्थला जायचं आहे, म्हणजे खाली जायचं आहे. जर खाली जात असेल तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही डिक्रीज होते की इन्क्रीज होते हे बघायचं आहे. ओके, म्हणजे जर तुम्ही ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फाइंड आउट करण्यासाठी सरफेस पासून जर वर जात असेल तर ती कमी होणार आहे, आणि डेप्थला गेल्यावर कमी होईल की इन्क्रीज होईल हे आपण फाइंड आउट करणार आहे. मग सुरुवातीला पुन्हा सिमिलर प्रोसेस फॉलो करायची. इथे काय कन्सिडर करा, ही तुमची काय असेल, अर्थ. ही काय असेल तुमची अर्थ असेल. ओके, इथे अर्थ कन्सिडर करा. अर्थचा हा काय असेल, सेंटर असेल. हा काय असेल, सेंटर. आणि इथे काय असेल, अर्थची रॅडियस आर असेल. ही काय असेल, अर्थची रॅडियस आर असेल. अर्थचं मास कॅपिटल एम. इथे तुमचा ऑब्जेक्ट आहे असं इमॅजिन करा. याचं मास आहे एम. याचं मास किती तुमचं, एम मास आहे. मग आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, या ठिकाणी आपण पहिले ती जी ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊया. ऑन दी अर्थ सरफेस, ऑन दी अर्थ सरफेस. ऑन दी अर्थ सरफेसला जी ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. जी ची व्हॅल्यू काय मिळाली होती ऑन दी अर्थ सरफेसला, जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर. जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर. पण या ठिकाणी बघा एक चेंज करायचा आहे. या ठिकाणी या अर्थसाठी मास फाइंड आउट करायचा आहे, तो कॅपिटल एम फाइंड आउट करायचा आहे. मग तो कॅपिटल एम कसा फाइंड आउट होईल, कॅपिटल एम इज इक्वल टू काय येतं, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॅल्यू, आणि मास इज इक्वल टू व्हॅल्यू इनटू डेन्सिटी. काही व्हॅल्यू इनटू डेन्सिटी. आणि तुम्हाला ही जी अर्थ आहे, या अर्थचं तुम्हाला काय सांगायचं आहे, व्हॅल्यूम सांगायचं आहे. या अर्थचं काय सांगायचं आहे तुम्हाला, व्हॅल्यूम सांगायचं आहे. मग किती व्हॅल्यू मिळणार आहे, v इज इक्वल टू म्हणजेच काय 4/3 पाय r. इथे रेडियस काय याची r म्हणजे काय येतो 4/3 पाय r क्यूब इनटू डेन्सिटी. जो म्हणजे ही काय मिळालं तुम्हाला, कॅपिटल m म्हणजे मास मिळालं, मास ऑफ द अर्थ. सो फॉर्म्युला मिळाला तुम्हाला 4/3 पाय r क्यूब इनटू रो. मग या ठिकाणी काय करा, ही m ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा. ही m ची व्हॅल्यू काय करा, इथे सबस्टिट्यूट करा. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, g ची व्हॅल्यू मिळेल. म्हणजेच therefore g is equal to 4/3 g is equal to 4/3 पाय r क्यूब इनटू रो. इथे काय g अपॉन r स्क्वेअर. म्हणजे मी लिहितो कसं बघा, पाय रो g r क्यूब अपॉन r स्क्वेअर. ओके, बघा पाय रो g r क्यूब आणि हा डिवाइडचा r स्क्वेअर. r स्क्वेअर r क्यूब काय होईल तुमचा, कॅन्सल होईल. फक्त काय राहिलं, एकच r राहिला. म्हणजे जे फायनल इक्वेशन मिळेल g इज इक्वल टू 4/3 पाय रो g इनटू r मिळेल, इनटू r. हे इक्वेशन मिळतंय ऑन दी अर्थ सरफेसला. काय मिळालं, g इज इक्वल टू 4/3 पाय रो g r, पाय रो g r. ओके, असंच सिमिलर इक्वेशन फाइंड आउट करायचं. आता कोणासाठी फाइंड आउट करायचं, डेप्थ साठी फाइंड आउट करायचं. इथं लक्षात घ्या, इथं चेंज करतो. इथं मॅक्सवेल्स काय होतं, अबव द अर्थ सरफेस, आता बिलो द अर्थ सरफेस जायचं आहे आपल्याला. काय करायचंय, बिलो द अर्थ सरफेस. मग सपोज इथे कुठेतरी एवढ्या डिस्टन्सने मी काय केलं, खाली आलो. एवढ्या डिस्टन्सने मी काय आलो, खाली आलो. किती डिस्टन्स आहे, d डिस्टन्स आहे. किती डिस्टन्स आहे, d डिस्टन्स आहे. आणि या ठिकाणी मी एक सर्कल ड्रॉ करतो लाईक दिस. आणि या सर्कल साठी तुम्हाला आता काय सांगायचे, रेडियस सांगायची. या सर्कल साठी काय सांगायचे, रेडियस. किती डिस्टन्स खाली आलो मी, d डिस्टन्स खाली आलो. मग या ठिकाणी ह्या सेंटर पासून तर अर्थ सरफेस साठी रेडियस किती होती, r. या r मधून हा d काय करायचा आहे, मायनस करायचा आहे. म्हणजे ह्या ऍट पॉइंट p साठी तुम्हाला काय मिळेल, या सर्कल साठी रेडियस मिळेल. तर ती रेडियस किती मिळेल, r - d मिळेल. किती मिळेल,
आर मायनस डी. आणि या पॉइंटला तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, जीडी फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट डेप्थ फाइंड आउट करायचं आहे. मग एक्झामचा काय असेल ते ऍट डेप्थ जीडी. सिमिलर प्रोसेस, कॅपिटल जी असेल, कॅपिटल एम असेल, फक्त रेडियस चेंज होणार आहे. आपण जी रेडियस घेतो आता या सर्कलसाठी घेतो इनसाइडच्या, म्हणजे किती असेल ती आर मायनस डी असेल. म्हणजेच काय हो, आर मायनस डी चा स्क्वेअर असेल. इथे फक्त मी काय करतो एम डॅश कन्सिडर करतो. इथे काय कन्सिडर करतो एम डॅश. मग पुन्हा सिमिलर प्रोसेस फॉलो करायची. या सर्कलसाठी, या स्फिअरसाठी आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, मास फाइंड आउट करायचंय एम डॅश. पुन्हा काय लिहू, व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी, किती व्हॅल्यू मिळणार आहे, कॅपिटल एम डॅश इज इक्वल टू 4/3 पाय आर इन टाका नाही, रेडियस किती आहे, आर मायनस डी आहे. म्हणजे काय लिहू, आर मायनस डी चा क्यूब इनटू रो डेन्सिटी. ओके, म्हणजे ही व्हॅल्यू काय करायची, तुम्हाला ह्या एन डॅश मध्ये सबस्टिट्यूट करायची. ही व्हॅल्यू काय करायची आहे, एन डॅश मध्ये सबस्टिट्यूट करायची आहे. म्हणजे काय मिळेल तुम्हाला, जीडी इज इक्वल टू 4/3 पाय रो जी इनटू आर मायनस डी चा क्यूब अपॉन आर मायनस डी चा स्क्वेअर. म्हणजे गेट कॅन्सल राहिलं फक्त काय, जीडी इज इक्वल टू 4/3 पाय रो जी इनटू आर मायनस डी. इक्वेशन नंबर सेकंड, इक्वेशन नंबर इज फर्स्ट. बघा, इक्वेशन नंबर 1 मिळालं, इक्वेशन नंबर 2 मिळालं. इक्वेशन नंबर 1 काय मिळालं, g इज इक्वल टू 4/3 पाय रो जी आर. आणि इक्वेशन 2 काय मिळालं, gd इज इक्वल टू 4/3 पाय रो जी आर मायनस डी. इथे आर मायनस डी, इथे फक्त आर आहे. आर अर्थची रेडियस आहे आणि आर मायनस डी आपण कुठे गेलोय, बिलो द अर्थ सरफेस ॲट पॉइंट पी. म्हणजे ॲट पॉइंट पी साठी आपण काय फाइंड आउट करतोय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ फाइंड आउट करतोय. मग ॲज सिमिलर प्रोसेस पुन्हा फॉलो करायची. काय फॉलो करणार आहे तुम्ही, डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय 1. डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय 1. इक्वेशन 2 काय आहे, मग काय आहे इक्वेशन नंबर 2, जीडी इज इक्वल टू काय, 4/3 काय पाय रो जी इनटू आर मायनस डी. ब्रॅकेट कंप्लीट. कशाने डिवाइड करायचं, इक्वेशन नंबर 1 म्हणजे काय येतो जी. आणि या ठिकाणी काय करायची, ही होल टर्म इंटरचेंज करायची. म्हणजे काय, इंटरचेंज करायची, सॉरी इंटरचेंज करता काय, तो जो काय तो वर जाईल आणि 4 काय खाली. आणि इथे सगळी काय टर्म मिळेल तुम्हाला, पाय रो जी इनटू आर, पाय रो जी इनटू आर. काय काय गेट कॅन्सल होईल, 3 ला गेट कॅन्सल, 4 पाय रो जी, 4 पाय रो जी. गेट काय झाले, कॅन्सल. राहिला फक्त काय, therefore जीडी अपॉन जी इज इक्वल टू आर मायनस डी अपॉन आर. हा आर ह्या आरला पण डिवाइड आहे, ह्या डी ला पण डिवाइड आहे. म्हणजे काय लिहिता येईल, जीडी अपॉन जी इज इक्वल टू आर अपॉन आर मायनस डी अपॉन आर. आर गेट कॅन्सल, काही 1 मायनस डी अपॉन आर. म्हणजे काय लिहिलं, जीडी अपॉन जी. आणि therefore जीडी इज इक्वल टू इनटू जी 1 मायनस डी अपॉन आर. हे मिळालं तुम्हाला ग्रॅव्हिटेशन इन जी विथ डेप्थ. acceleration due to gravity at depth is equal to g into 1 minus d upon r. आणि अल्टिट्यूड साठी काय मिळालं होतं, gh is equal to g into 1 minus twice h upon r. जर दोन इक्वेशन कंपेअर केले तर डेप्थच्या कंपॅरिझन मध्ये हाईट कशी आहे, 2 टाइम्स ग्रेटर. ओके, या ठिकाणी काय होतं मला सांगायचं काय, एक स्पेशल केस आहे. या स्पेशल केस मध्ये त्यांचं म्हणणं काय आहे, केस फर्स्ट की b is equal to r. जर d ची व्हॅल्यू ही r च्या इक्वल असेल, जर d ची व्हॅल्यू ही r च्या इक्वल असेल तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द सेंटर ही किती असेल. ओके,
मग डी इज इक्वल टू आर इथे सबस्टिट्यूट करूया, डी इज इक्वल टू आर इथे सबस्टिट्यूट करूया, म्हणजे इथे आली आर काय व्हॅल्यू कॅन्सल, म्हणजे जीडी इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला 0 मिळेल, जीडी इज इक्वल टू काय मिळेल 0 मिळेल. म्हणजे मला सांगायचं काय आहे या ठिकाणी, जर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेंटर ऑफ द अर्थ, म्हणजे अर्थच्या सेंटरला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही किती असते तुमची 0 असणार आहे. अर्थच्या सेंटरला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही किती असणार आहे तुमची 0 असते. हे लक्षात ठेवायची, एमसीक्यू साठी मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे या ठिकाणी ही जी अर्थ मी कन्सिडर केली आहे आणि या ठिकाणी मी काय सांगतोय, हा सेंटर आहे अर्थचा, म्हणजे या ठिकाणी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही काय सांगितली मी 0 सांगितली. म्हणजे या ठिकाणी काय सांगता येतं आपल्याला की तुम्ही अर्थ सरफेस पासून वर जा किंवा अर्थ सरफेस पासून खाली जा, तर काय होईल, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही तुमची डिक्रीजच होईल. वर गेले तरी डिक्रीज होईल, खाली गेले तरी डिक्रीज होईल. आणि अर्थच्या सेंटरला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही किती असते 0 असते. ओके.